नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान विधायक विजय वडेट्टीवार ने आरएसएस प्रमुख मोहन भागवत के बयान को लेकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर निशाना साधा। वडेट्टीवार ने सवाल उठाया कि क्या प्रधानमंत्री मोदी संघ प्रमुख की सलाह मानते हैं। साथ ही उन्होंने कहा कि अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने समय रहते युवाओं की समस्याओं पर ध्यान दिया होता तो आज युवाओं में इतना रोष नहीं होता। आगे वडेट्टीवार ने कहा कि रोजगार और पेपर लीक जैसे मुद्दों को लेकर महाविकास आघाड़ी के घटक दल जो भी आंदोलन करेंगे कांग्रेस उसका समर्थन करेगी। असं हे सरसंघ चालकांचा सल्ला आजकाल नरेंद्र मोदी जी ऐकतात का? जर ऐकलं असते तर या देशातील तरुणांची वाताहत झाली नसती, या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं। आणि आत्ताच काय मोहन भागवतांना उपरती आली की तरुणांचा सल्ला ऐकावा म्हणून। यापूर्वी या देशामध्ये या तरुण उद्ध्वस्त होत होता, रोजगार हिरावला जात होता, पेपर लीक होत होता, परदेशातून नोकऱ्या संपुष्टात येत होत्या, परदेशामध्ये भारतीय तरुणांना नोकरी मिळेनाशी झाली होती। याला कारणीभूत कोण आहे? केंद्र सरकार आहे, नरेंद्र मोदीचं सरकार आहे। परंतु दुर्दैवानं आज देशातील तरुण रस्त्यावर आला, भडकला, त्याच्या सर्व गोष्टीनं विचार केला तरुणांचा, तर त्याला या देशामध्ये त्याचं भविष्य सुरक्षित वाटत नाही। आणि म्हणून सगळं होऊन गेल्यावर, सगळं हातातून गेल्यावर आज मोहनजी भागवतांना हा केंद्र सरकारला नरेंद्र मोदींना सल्ला द्यावासा वाटतो। आता हातात काही राहिलं नाही। ज्या तरुणांच्या भरोशावर नरेंद्र मोदी खुर्चीत बसलेत तोच तरुण या देशाच्या पंतप्रधानाची खुर्ची हलवल्याशिवाय राहणार नाही। हे वातावरण या देशात निर्माण झाल्यावर त्याची उपरती कदाचित मोहन भागवतांना झाली असावी। नाही, आम्ही तरुणांच्या प्रश्नासाठी जो कोणी विरोधी आमच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष आंदोलन करेल त्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील। आम्ही करू तर त्यांचाही पाठिंबा राहील, अशा प्रकारची भूमिका आमची ठरली आहे। खरं तर हे सरकार घोटाळेबाजाचं सरकार महाराष्ट्रात आहे। रोज नवनवीन घोटाळे करणं या सरकारची आता मला वाटतं की आवड जी असते ती आवड आता या सरकारची एकमेव आहे, घोटाळे करणं। यांना चैनच पडत नाही नवीन घोटाळा केल्याशिवाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 550 कोटी रुपयाचा घोटाळा केला होता। शालेय साहित्य भ्रष्टाचार प्रकरणी यामध्ये मंत्र्यांचा सुद्धा सहभाग आहे। ते डीबीटीवर ते पैसे टाकावेत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। त्याला न जुमानता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला न मानता 550 कोटी रुपयाचं टेंडर काढलंय आणि या सर्व आदेशाची पायमल्ली केली। डीबीटीला धाब्यावर बसवलं, सर्वोच्च न्यायालयाला धाब्यावर बसवलं आणि यातून किमान 550 कोटी रुपयाचा यांनी हा प्रचंड मोठा घोटाळा केला। मर्जीतील माणसाला काम दिलं आणि हे सर्व महानगरपालिका आणि त्या मंत्री हे त्यामध्ये सहभागी आहेत। याची सर्वकष चौकशी करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू आणि या घोटाळ्यामध्ये दोषी जे जे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तशी मागणी करू। आणि डिसेंबरमध्ये अधिवेशनात सुद्धा हा विषय नक्कीच चर्चेला येईल। पण रोज घोटाळे होऊन सरकारी तिजोरीची लूट हे टक्केवारी सरकार करत आहे।
आणि यांना जनतेची चिंता अजिबात नाही. टक्के वसूल करण्यात यांना सर्वोच्च आनंद मिळतो, हेच या सगळ्या प्रकरणावरून दिसून येते.